तर चिंतन शिबिरातून प्रफुल्ल पटेल बोलतायत, थेट जाऊया। इथे आपल्याला ग्रहण करून शेवटच्या माणसापर्यंत पोहोचवण्याचं काम सुद्धा करायचं आहे। आज या नागपूरच्या अतिशय या पावनभूमीमध्ये जिथे आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची आठवण करत असतो, ही इथे दीक्षाभूमी आहे। हा विदर्भ अतिशय एक प्रकारे जंगल आहे, वन आहे। त्यामध्ये राहणारा आमचा फार मोठा आदिवासी समाज आहे। बिरसा मुंडाच्या प्रेरणा घेऊन ते सुद्धा राष्ट्रीय प्रवाहामध्ये जुळलेले आहे। असा आमचा हा निसर्गाशी जुळलेला वन आहे, पाणी आहे, खनिज आहे। असा या विदर्भाच्या भूमीमध्ये आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आपण चिंतन शिबिर घेत आहोत। मित्रांनो, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आपण 99 मध्ये स्थापन केल्यापासून दुर्दैवानं या विदर्भाकडे आपण जास्त लक्ष केंद्रित करू शकलो नाही। त्याचे दोन कारणं होते। आपण 99 पासून पहिला महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस पक्षामध्ये बरोबर राहून आपण काँग्रेस आपल्यापेक्षा मोठा पक्ष आहे म्हणून कमी जागा लढवली आणि ती एक प्रथा चालत राहिली। दुसऱ्या बाजूनं आता आपण महायुतीमध्ये आलो। साहजिक आहे, इथे भारतीय जनता पार्टी मोठा पक्ष आहे आपला महायुतीमध्ये आणि त्यांच्यासोबत आपण निवडणुका लढल्यामुळे आपल्या हिस्स्यामध्ये थोड्या कमी जागा आल्या, कारण आपले सिटिंग आमदारसुद्धा कमी मात्रामध्ये होते। पण तरी देखील जर आपण विचार केला की या विदर्भामध्ये खऱ्या अर्थानं आपण 6 जागा लढवली डायरेक्ट फाईटमध्ये आणि 7वी जागा आपण मैत्रीपूर्ण लढतमध्ये आपण लढवली। या 6 जागापैकी 6 जागा जे आपण महायुती म्हणून लढवली, त्या सगळ्या जागामध्ये 100% आपण यश मिळवलेलं आहे। ही अतिशय महत्त्वाची बाब आहे आणि 6च्या 6 जागा चांगल्या मतांनी आपण निवडून आणलेली आहे। 7वी जागा दुर्दैवानं मैत्रीपूर्ण लढतमध्ये आपण यश मिळू शकलो नाही, पण तरी देखील आज तुम्ही प्रत्येक जिल्ह्यामध्ये जर पहा तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मानणारा वर्ग आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विचार जे आता भुजबळ साहेबांनी मांडलं, आपण शिव शाहू फुले आंबेडकर या विचाराशी आपण जुळलेले आहोत। त्या विचाराशी आपण कधी तडजोड केली नाही, ही पण आपल्याला वस्तुस्थिती माहीत आहे। अजित पवार साहेबांनी वारंवार ही भूमिका आपण रेटत राहिलेलो आहोत की आम्ही शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारांनी आहोत, आम्ही सर्व धर्म समभावाच्या या विचारांनी आम्ही काम करत आलेलो आहोत। आणि खऱ्या अर्थानं जर आपण विचार केला तर आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एक अनेक विचारधारांचा एक पूल बनून हे आज लोकांच्या समोर काम करत आहे। आणि त्यामुळे आपण जर खरोखर विचार केला तर महाराष्ट्रामध्ये, विदर्भामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची एक वेगळी ओळख निर्माण होत चाललेली आहे। आज अनेक वर्ग, अनेक घटक जे अनेक पक्षाशी जुळलेले आहे की नाही, त्यांना असं वाटते की नाही, आपलं घर जर आहे, आपल्या विचाराचा जर जिथे काही संगम होऊ शकते ते फक्त आणि फक्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्येच होऊ शकते। ही अतिशय महत्त्वाची दिशा या आपल्या पक्षाच्या नेतृत्वाने